नमस्कार. वैष्णवीस रेसिपीमध्ये आज आपण चमचमीत रस्सेदार मूगवड्याची भाजी बनविणार आहोत. घरात जर भाजीला नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशी भाजी अगदी कमी वेळेत बनवू शकता. शिवाय चवीला देखील खूप टेस्टी लागते. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत रस्सेदार मूगवड्याची भाजी तुम्ही भाकरी, चपाती आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता. तर गॅसवरती कढईमध्ये 1.5 पळी मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकता. तेल गरम झालं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचा आणि पाव चमचा मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये एक कांदा बारीक काप करून घालायचा आहे. कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. अगदी मऊ होतपर्यंत कांदा आपण तेलामध्ये परतवून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आलं लसूणची पेस्टसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायची. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात परतवून घ्यायची आहेत. आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान मॅश होईपर्यंत तेलात परतवून घ्यायचा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ पडतो. बघा, काहीच वेळात टोमॅटो छान मॅश झालेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे. अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे. पाव चमचा हळद आणि चवीनुसार तिखट घेतलेला आहे. मी इथे 1 चमचा तिखट वापरलेला आहे. सगळे मसाले तेलात छान परतवून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी मूगवड्या घेतलेल्या आहे. काही भागात याला सांडगेसुद्धा म्हणतात. तर मूगवड्या आपण मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेऊया. अर्धा मिनटं तेलात छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्याने मसाले आपले करपणार नाही. एकदा छान फिरवून घ्यायचं आणि यावर झाकून देऊन 5 ते 7 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. असं झाकून देऊन शिजवून घेतलं की वड्या आपल्या लगेच शिजतात. तर 7 मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. एकदा फिरवून घेऊया. आता यावेळी आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे. भाजीला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही यात ॲड करू शकता. आता झाकून देऊन याची एक वाफ काढून घेऊया. अगदी 1.5 ते 2 मिनिट आपल्याला झाकून द्यायचं आहे. 2 मिनिटे झालेली आहेत. बघा, भाजीवर छान तवंग आलेला आहे. यावेळेला आपण वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही हे चेक करून घेऊया. तर एक वडी आपण चमचामध्ये घेऊन ती हाताने दाबून बघायची. व्यवस्थित ते फुटल्या गेली. ती अशी छान मऊ झाली आहेत. मूगवड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे. आता यावर आपण कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. तर आपली छान मूगवड्याची भाजी तयार झालेली आहे. भाजी जसजशी थंड होईल तसतशी ही दाटसर होते. तर भाजी आपली तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता. मस्त चमचमीत रस्सेदार मूगवड्याची भाजी खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एवढी टेस्टी होते. या भाजीचा रस्सा न बनवता अशी सुकी भाजी तुम्ही टिफिनवर सुद्धा नेऊ शकता. अगदी कमी वेळात चमचमीत भाजी तयार होते. अशा पद्धतीने मूगवड्याची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीस रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.